ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ हे प्रचंड हतबल झाल्याचं जाणवत आहे। राष्ट्रवादीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणीव जोरदार भासत आहे असं जाणवत आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय तिचा जागर न्यूज। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही याची खात्री असल्याने जनसुराज्याच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस व पर्यायाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे। यात राज्य पातळीवर अजित पवार यांच्यासारख्या खमक्या नेत्याची उणीव ही मंत्री मुश्रीफ यांच्या समोरची मोठी अडचण झाली आहे। त्यामुळे भाजप म्हणेल त्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतील सत्तेचे आराखडे होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या महायुतीकडे राहणार हे अंकगणित जवळपास स्पष्ट आहे। मात्र सत्ता स्थापन करण्याच्या या प्रक्रियेत महायुतीच लहान भाऊ मोठा भाऊ असा अंतर्गत पण सुप्त संघर्ष उफाळून आला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला महापौरपद मिळाले। त्या पॅटर्ननुसार जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदावर हक्क सांगण्याची रणनीती आखली आहे। ज्याच्याकडे संख्याबळ त्याच्याकडे नेतृत्व हा सरळ तर्क राष्ट्रवादी मांडत आहे। मात्र सत्तेतील समतोल आणि भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजपकडून वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे संकेत समोर येत आहेत। साठी जिल्ह्याच्या राजकारणासह गोकुळ जिल्हा बँकेत मंत्री मुश्रीफ यांचे मित्र असलेल्या जनसुराज्याचे आमदार डॉक्टर कोरे यांना सोबत घेण्याची रणनीती आखली जात आहे। भाजप एकीकडे जनसुराज्याचा दाखला देत सत्ता स्थापनेचा दावा करत असताना त्यावर डॉक्टर कोरे यांचे सूचक मौनही बरेच काही सांगून जाते। त्यामागे राष्ट्रवादीने नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत जनसुराज्य विरोधात घेतलेल्या सोयीच्या भूमिकेचा संदर्भ आहे। आजरा चंदगड गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादीने शरद पवार पक्षासोबत, शाहूवाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत केलेली आघाडी असेल किंवा डॉक्टर कोरे यांचा बालेकिल्ला असलेल्या पन्हाळ्यात राष्ट्रवादीने मारलेली मुसंडी असेल, ही कारणेही त्यामागे आहेत। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडे 20 सदस्य असले तरी भाजपने त्यांचे 12, जनसुराज्याच्या चिन्हावरील 5 व अमरसिंह पाटील यांच्यासह 6, शिवसेनेचे 9 व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे 4 अशा 31 जणांची मोट बांधण्याचा प्रयत्न केलाय। अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही ही खात्री आहे। त्यामुळेच भाजपकडून राष्ट्रवादी विरोधात दबावाचे राजकारण सुरू आहे। जनसुराज्य व भाजप हे शरीराने वेगळे असले तरी आमच्या दोन्ही पक्षांचा आत्मा एकच आहे। आमचे 12 व जनसुराज्याचे 6 असे मिळून आमचे सदस्य 18 होतात। त्यामुळे 18 आणि 20 यात फार फरक पडत नसल्याने जिल्हा परिषदेत पहिला अध्यक्ष भाजपचा व्हावा असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे।